बोल गंग्या. काय रे हो गणरायाचं दर्शन बघून अरे अगदी डोळ्याची पाण्यात सुटलं माझ्या. अरे काय तो उत्सव आणि त्या उत्सवात झालेलं मंगलमय वातावरण बघून अरे अगदी मनाला प्रसन्न झालं माझ्या. अरे प्रसन्न वाटणारच. अरे ज्याच्या आगमनानं घराघरात चराचरात आनंदी मंगलमय वातावरण होतं. अरे म्हणूनच त्याला मंगलमूर्ती म्हणतात ना. शिरप्या अरे ते तुझं खरं आहे. आता गणरायाचं दर्शन झालं अरे म्हणजे आता पुढे काय. अरे पुढे काय म्हणून काय विचारतो. अरे पुढे येणार गवळण. काय गवळण येणार. हो हो गवळण. सौंदर्याची खाण आणि विसरेल तुझे भान. अरे शिरप्या अरे माझं भान विसरणार. अरे अशी गवळण आहे तरी कुठली. हाय कुठची काय विचारतो. आहे या गोकुळची. अरे काय तिची. अरे शिरप्या काय बोलतोय. अरे काय तिची आता. अरे मग असं बोल ना. अरे काय तिचा. अरे शिरप्या काय? काय बोलतोस तू. अरे लोक उगाच वेगळं करतं किती. अरे काय तिचा नखरा. सौंदर्यानं नटलेली लावण्यवती नटखट अशी गवळण. काय नटखट गवळण येणार. हा येणार. आहे तरी कुठे. अरे जरा धीर धर धीर धर. अरे सांगून समजून घ्या बायका. आणि बायकांना तयार व्हायला किती वेळ लागतो. शृंगार करायला किती वेळ लागतो हे बसलेल्या बायकांना विचार मग समजेल. अरे हे खरं बोलला. मग अरे आता गवळण येणार म्हणजे गोकुळचा काना पण येणार. अरे श्रीकृष्ण भगवान येणारच ना. हे काय विचारणं झालं. हे काय विचारणं झालं काय. ज्यानं या बाळ गोपाळाला घेऊन त्या यमुनेच्या काठी बाळ क्रीडा केल्या. अरे गाई गुरा सांभाळली त्या भगवान श्रीकृष्ण शिवाय गवळणीला मजा तर आहे का. अरे शिरप्या अरे हे खरं आहे रे तुझं. अरे पण या गवळणी आहे कुठं अजून. आणि श्रीकृष्णानं गाई गुरं सांभाळली. अरे मग या आताच्या लोकांना झाले काय गाई गुरं सांभाळायला. आताच्या लोकांना मस्ती आली म्हणून. नाहीतर काय त्या रस्त्याला गेला तर जयाचं बस सोडलं दुसरं कोणाच दिसत नाही. मग बरोबर बोला अगदी खरं बोलणार. अरे भगवान श्रीकृष्ण गाई गुरं सांभाळली यमुनेच्या काठी म्हणूनच त्याला गोपाळ कृष्ण म्हणतात ना. होय रे शिरप्या अगदी खरं बोलतोय. अरे काय दिवस होते. मग काय दिवस होते ते गाई गुरं सांभाळण्याचे. आपण तेव्हा गाई वरती चालायला नेतो रानात. बरोबर आहे. तिथं विट्टी दांडू आणि लगुऱ्याशी खेळ खेळायचो आपण. हा. तर आताही माझे राहिले काय. नाही नाही खरंच गड्या ती वेगळीच मजा होती. गड्या तुझ्याकडे जायची. बरोबर शिरप्या बरोबर तुझ्या नादात ती रोगाची गाय कुठं उतरली ना. ती येताना पण त्या गौरीच्या ढावकडे शेतीकडे गेली. बरोबर आता लोकांचं पावट्या गुडीत पण वर आलं. बरोबर कोणत्या पावट्या गेली नाही म्हणजे झालं. अरे जाईल तुझी गायच तशी आहे. त्या मीना त्याच्या पावट्यात गेली ना तर तुझं काय खरं नाही. तुझी पाच पासूनच काढली. बाई धन नाही आहे. काय बोलतो. बरोबर अरे चांगली आहे. तुला वाटतं धड नाही चांगली आहे. शिरप्या जाऊ दे. मी पहिले ती गाय आधी घेऊन येतो. जा जा लवकर घेऊन ये. जा जा पळ. लय वेगळी मजा ती होती. गड्या गुराशी गायाची
त्या साईडला कुठला लगेच काय सांगू तुला काय पावट्यातच होती रोगाची त्या बिक्यानंतर काय पावटे सांगणार काय तेव्हा नुसतं शेतात सपाट घेऊन टाकला पावटा अजिबात ठेवला ठेवलाच नाही आणि तू बोललास तर खरं झालं थोडं काय ती मिळत आई एवढी भाडातली माझ्यावर थोडं नुसती तासून काढल्या माझी हे मी बरं केलं तू पण तसा ना तुझी गाय पण तशी तुला पावटे घेतली रे बरोबर जास्त पावटा खाल्ला नाही बरं, जास्त ना भांगून खाल्ला मी आता गाय भांडून खाल्ली हे मेलीची गाय खाई तरी कुठली पावट्यात गेली पण पावटा नाही खाल्ला भांडून खाल्ला अरे काय सांगायचीच पद्धत का बरं हे जाऊ दे गाय भेटली ना बरं झालं लय जीव काढला दावणीला लावतो सोडतो कशी काय तर जा जा जा, वांग. रोज शिप्या हा बोल ना रोज जातो रोज पण ह्या अजून गणी कुठं राहिली या हो विसरलाय ना गौरवी कुठं राहिले अरे बाबा येतील ते येताना पण आले कधी पण येतील तू आधी काय गोठ्यात बा देवीला भांड म्हणतो दे, जा जा, पटकन मारतो कशाला तर येत आहे सौंदर्याची खाण लावण्यवती नटखट अशी गवळा
रे संत जीवन. एक जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या कलाकारांसाठी. आपल्या सर्व रसिक प्रेक्षकांच्या आग्रह खातर हे गाणं पुन्हा एकदा